साई मंदिरात ज्यावेळेस आपण साईंचं दर्शन घ्यायला येतो, अशा वेळेस भक्तांची जी भूमिका आहे ही श्रद्धा आणि सबुरीची असायला पाहिजे. इथं कुठल्याही परमेश्वराच्या ठिकाणी बडेजाव करण्याचा काही कुठलाही प्रकार होता कामा नये किंवा स्वतःला फार मोठा आहे असं समजून घ्यायचं काही कारण नाही. करोडो संपत्ती असलेले भाविक ह्या ठिकाणी येत असतात. फार अंबानींपासून तर सर्वच येत असतात. पंतप्रधान येतात, राष्ट्रपती येतात, सर्व येत असतात. इथं अनेक मी VIP बघितले, मोठे मोठे लोक जे अगदी साधारण पद्धतीनं या ठिकाणी दर्शन घेतात, कुठलाही बडेजाव करत नाही, एकदम नतमस्तक होताना सुद्धा त्यांच्याकडे ते जे भावना असते त्यांच्या चेहऱ्यावरची किंवा त्यांच्या वागण्यामध्ये, हे सगळं आम्ही बघितलेलं आहे. जो कालचा प्रकार घडला, जे काही जालन्याच्या गाड्या होत्या तथाकथित कुठल्या व्यक्तीच्या असतील, त्याला ब्लॅक फिल्म होती ती बॅन केलेली आहे. नंबर प्लेट समजा वेगळ्या वेगळ्या याच्या आहे, तर मुळातच आता शासनाचा नियमच आहे, तुम्ही त्या नंबर प्लेट शासनाच्या नियमाप्रमाणे करून घेतल्या पाहिजे. आणि VIP लावलेलं, त्याला राजमुद्रा लावलेली, हे ते सगळे हे सगळं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशा लोकांवर. आमदार विखे पाटील साहेबांनी त्यानंतर त्याच्या आधीच सूचना दिलेल्या आहेत, पण त्यानंतर कडक कारवाई करायला लावली. आणि ॲडिशनल SP साहेब स्वतः शिर्डीत आले होते, त्यांनी इथं मिटिंग घेतली, ट्रॅफिक PIंची वगैरे सगळ्यांची मिटिंग घेतली. आणि शनी शिंगणापूर असेल, लक्झरी बस असतील, या सगळ्या गाड्या वाहनतळावर लावण्याच्या सक्त ताकीद त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जेणेकरून जो मंदिराच्या कडाचा जो सुरक्षा कवच आहे तो आज अति एकदम सुरक्षित असल्यामुळं त्या ठिकाणी काम करायला संस्थांचे सुरक्षा रक्षक असतील, पोलीस असतील, त्यांना ते सोपे होऊन जाईल. आणि अशाच याच्यात जर समजा अशा तथाकथित कोणी जर VIPच्या म्हणजे स्वतः VIP असल्याचं भासवत गाड्या कोणी आणणार असेल, तर त्यांच्यावर 100% पोलिसांची कडी नजर राहील. आणि याच्यापेक्षा पुढे सांगतो मी, पोलीस सोडून द्या, उद्या आमच्या नजरेत आलं तर आम्ही त्या गाड्या फोडल्याशिवाय राहणार. आगामी काळात जे सुरक्षा ऑडिट होईल त्यामध्ये आपण नगर परिषद 100% नगरपालिका, नगर परिषद ही काय फक्त लोकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी नाहीये. रस्ते, पाणी, वीज वगैरे हे तर देणं का डेव्हलपमेंट करणं आमचं कामच आहे, पण भक्तांची सुरक्षा, नागरिकांची सुरक्षा याला सुद्धा प्रथम क्रमांक आम्ही देत असतो. तसंच आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, डॉक्टर सुजयदादांनी सांगितलेलं आहे, नामदार साहेबांनी सांगितलेलं आहे. 2 नंबर गेटमध्ये जालन्याचा एक बोगस VIP आहे म्हणून त्यांनी, मी एक म्हणजे VIP म्हणून आमदार असं जाणून त्याच्या गाडीवर राजमुद्राचं चिन्ह होतं. तर भक्तांसाठी जाण्यासाठी त्यांना त्रास होत होता. तर आमच्या नागरिकांनी विचारलं ही गाडी कोणाची आहे, तर आमच्या लोकांना त्यांनी आरेरावीची भाषा करून त्यांना दमबाजी केली. तर मी कलेक्टर साहेब तसेच DSP साहेब यांना आम्ही नगर परिषदेच्या वतीने त्यांना पत्रव्यवहार करणार आहोत. आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना आम्ही सर्व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना निवेदन देणार आहोत. शिर्डीमध्ये मोठ्या प्रमाणात साई भक्त येत असतात, देशातून येतात, विदेशातून येतात. आणि यामध्ये अनेक लोक मान्यवर व्यक्ती पण असतात, जे मंत्रालयातून येतात किंवा अधिकारी असतात, मोठे मंत्री महोदय असतात, आजी माजी मंत्री, आमदार, खासदार असतात. परंतु त्याचा गैरफायदा घेऊन काही लोक स्वतःला VIP घोषित करून स्वतःच VIP होतात आणि त्या मार्गाचा गैरवापर करतात. तर यामुळे काय होतं की मंदिर परिसरात आता समजा एखादी गाडी लावली, तिला राजमुद्रा असली तर माहिती नाही त्याच्यामध्ये कोण आहे. उद्या साईबाबा संस्थांचा जो परिसर आहे अतिशय सेन्सिटिव्ह आहे, मोठ्या प्रमाणात साई भक्ती येतात, तिथे गर्दी असते. अशा ठिकाणी एखादी गाडी लावली, राजमुद्रा लावली, तर त्यामुळे त्याचा गैरवापर होऊ शकतो. उद्या एखाद्या हल्ल्याची साठी त्याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे या परिसराची काळजी साईबाबा संस्थान पोलीस परिसराने घेतली पाहिजे. कालचा जो प्रकार झाला तो अतिशय वाईट आहे की असं बोगस राजमुद्रा लावणं, म्हणून राजमुद्रेचा सुद्धा तो अपमान आहे. ज्या संबंधित व्यक्तींना त्याचा अधिकार दिलेला आहे त्यांनीच तो वापरला पाहिजे असं मला वाटतं. शिर्डी हे गाव आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी अनेक भाविक भक्त येत असतात. परंतु शिर्डी पोलीस स्टेशन, शिर्डी साईबाबा संस्था व नगरपंचायतची MSF कंपनी या सगळ्यांचं ह्या सर्व भाविकांच्या गाड्यावरती लक्ष असणं गरजेचं आहे. आता काल ज्या 2 गाड्या आल्या होत्या, एक स्कॉर्पिओ आणि इनोवा,
त्या गाड्यावरती फक्त 7900 मराठीमध्ये लिहिलेला नंबर होता. बाकी नंबर काय होतो तो जवळ दिसत नव्हता. अशा पद्धतीने नंबर होता तो. आमच्या शिर्डीचे पत्रकाराने त्यांना तो प्रश्न विचारला. यांनी ती गाडी बघितली आणि त्या गाडीवाल्याला जाब विचारला असता तो गाडीवाला त्याची चूक कबूल न करता आरोगंटपणे बोलत होता. हे आम्ही युट्यूबवर बघितलं. सगळ्यांना शंका आली की हे जर अशा पद्धत जर तो माणूस गाडीला राजमुद्रा लावतो दोन्ही गाड्यांना आणि फॅन्सी नंबर लावून गाड्या घेऊन फिरतोय तर पोलिसांना मला एक म्हणायचं आहे, जालना ते शिर्डी तो जे अंतर कापून आलाय ते जालन्यामध्ये ती गाडी कायम फिरवतोय तिथल्या पोलिसांना दिसत कसं नाही की ही गाडी फिरते म्हणून. मागे 21 जुलैला आपले पालकमंत्री नामदार साहेब शिर्डीत आले होते. एक बैठक घेतली होती. त्या बैठकीला शिर्डी पोलीस स्टेशन सर्व अधिकारी, नगरपालिकेचे व सर्व अधिकारी आणि गावातल्या नगराध्यक्षापासून नगरसेवक काही प्रमुख लोक उपस्थित होते. त्या ठिकाणी सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता की शिर्डी गावामध्ये फॅन्सी गाड्या, बिगर नंबरच्या गाड्या, काही गाड्यांना पुढे नंबर आहे, माग आहे पुढे नाही, या सर्व गाड्या वाहतूक पोलिसांनी जप्त कराव्या, पोलीस स्टेशनला घेऊन जावं. त्या गाड्यांना नवीन नंबर प्लेट लावल्याशिवाय त्या गाड्या सोडू नये, त्या गाड्यांचे कागदपत्र तपासावे. असं केल्याशिवाय ह्या रायडर गाड्या बिगर नंबरच्या किंवा फॅन्सी गाड्या बंद होणार नाही. 10 दिवसात पोलिसांनी किती गाड्यांवर कारवाई केली ते आम्हाला माहित नाही. परंतु कालच बघा आता शिर्डीमध्ये त्या 2 गाड्या येत आहेत. 2 नंबर गेट सारख्या अतिसंवेदनशील भागात गाड्या VIP सारख्या उभ्या लावतायत. ज्या ठिकाणी मंत्र्याच्या गाड्या लागतात त्या ठिकाणी त्यांनी गाडी लावली होती. तरी तेथील उपस्थित पोलीस किंवा मग कोणी वाहतूक पोलीस किंवा दुसरे पोलीस किंवा कोणी त्याची चौकशी सुद्धा केली नाही की ह्या गाडीत कोण आलं, ह्या गाडीत नंबर असा काय, हिच्यावर राजमुद्रा काय. जागरूक पत्रकाराने जेव्हा विचारलं तेव्हा पोलीस तिथे हजर झाले. मग पोलिसांनी गाडीवर कारवाई केली. हे कोणी सांगण्यापेक्षा स्वतःहून कारवाई होणं गरजेचं आहे. तसं ही अशा फॅन्सी गाड्या किंवा मग राजमुद्रा जर गाड्या कधी आली तर पोलिसांना वाटतं हा कोणतरी VIP, कोणी पुढारी किंवा मंत्र्याची गाडी असू शकते. त्या गाडीमधून काही अवैध वाहतूक होऊ शकते. त्या गाडीमधून उद्या काही हत्यार सुद्धा पास होऊ शकतात. त्यामुळे अशा गाड्यावरती तात्काळ पोलिसांनी कारवाई करणं गरजेचं आहे. एकीकडे शासनाने मंत्र्यांचे लाल दिवे काढून घेतलेले आहेत. मंत्र्यांचा गाड्यांचा सायरन, अनेकांना सायरन वाजवायला परवानगी नाहीये. त्या ठिकाणी ह्या लोकांच्या खाजगी लोकांच्या गाड्या राजमुद्रा लावून आणि फॅन्सी नंबर रस्ते जागोजागी फिरतातच कसं काय. यासाठी राज्य शासनाने गृहमंत्र्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. यांच्यावरती कडक कारवाई करणं गरजेचं आहे. तिथल्या स्थानिक दुकानदारांनी त्यांना कल्पना दिली की हे रोड आहे, इथे आमचे दुकान आहे, तरी देखील त्यांनी ते ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते. आणि खऱ्या अर्थाने मी पत्रकारांचं अभिनंदन करेल की ही बाब तुम्ही पत्रकारांनी ही सगळ्यांची जी बातमी बनवली आणि सगळ्यांच्या लक्षात आणून दिले. तिथे मी माहिती घेतल्यानंतर कळालं की ते लोक ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते. त्यांनी दुकानदारांनाही आरेरावीची भाषा केली. पत्रकार तिथे पोहोचत असल्यानंतर पत्रकारांना देखील त्यांनी आरेरावीची भाषा केली व दम दिला. ते खरंच आपण साई भक्त, आपण यांना साई भक्त नात्याने बघतो, आपण त्यांना चांगली वागणूक देत असतो. पण असे काही ठराविक लोक शिर्डीत येऊन VIP नावाखाली चुकीचे स्टिकर्स लावून राजमुद्रा असेल, आमदार साहेबांची गाडी सांगून असं जर ते प्रकार होत असेल आणि पत्रकारांवरती शिवीगाळ करून जर असा अन्याय करत असेल तर मी तीव्र निषेध या घटनेचा करतो. आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर परिषद, आम्ही सर्व आमचे नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष, सगळे नगरसेवक असतील, आमचा हाच प्रयत्न आहे की शिर्डीमध्ये शिस्त लागली पाहिजे. आणि तुम्ही अनेक दिवसापासून बघतायत की एक प्रश्न आपण व्यवस्थित अध्यक्ष उपाध्यक्ष हाताळतायत. आणि हा जो आता नव्याने विषय झालेला आहे की गाड्यांचा VIP म्हणून, स्वतःला VIP म्हणून घेणं, हा नवीन प्रकार शिर्डीमध्ये बघायला मिळतोय. शिर्डी पोलीस स्टेशन असतील, आता आम्ही SP साहेबांना पण त्या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहोत की अशा गोष्टीला कुठेतरी आपण बंद केलं पाहिजे की जे VIPच्या नावाखाली येतं ते चौकशी झाली पाहिजे. लोक काय बघतात की हा याच्या गाडीला स्टिकर आहे, हा VIP असेल, परंतु हा खरा VIP आहे का हा खोटा VIP आहे, ही चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. इथून पुढे आम्ही सतर्क ग्रामस्थ म्हणून, नागरिक म्हणून त्या ठिकाणी आपण पण लक्ष देणार आहोत आणि शिर्डी नगर परिषदच्या द्वारे आपण पण पोलिसांच्या संपर्कातून ह्या गोष्टी आता आपण त्याला आळा घालणार आहोत.